श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वाळलेले तुळशीचे लाकूड या मंत्राने अभिमंत्रित करा. ते लाकूड तुमच्यासाठी नक्कीच वरदान ठरेल. असे अभिमंत्रित लाकूड घरामध्ये ठेवल्याने बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी आश्चर्यकारक बदल घडून आलेले दिसले आहेत. असं म्हणतात की घरामध्ये वाळलेले तुळशीचे लाकूड ठेवले तर घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच पैशांच्या अडचणी कमी होतात आणि 7 जन्माचे दारिद्र्य देखील नष्ट होऊ शकते. पण यामागचं खरं रहस्य काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या प्रिय भगिनींनो, तुमचं मनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या परिवारामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि वेगळा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत वाळलेल्या तुळशीच्या लाकडाबद्दल. अनेक लोक म्हणतात की घरामध्ये वाळलेले तुळशीचे लाकूड ठेवले तर घरामध्ये सुख समृद्धी येत असते, तसेच घरामध्ये पैसा वाढतो आणि दारिद्र्य कायमचे निघून जाते. आता काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही लोक अंधश्रद्धा म्हणतात. पण आज आपण धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाकडे शांतपणे समजून घेऊन पाहणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त श्रद्धेचा नाही तर माहितीचा, अनुभवांचा देखील आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 10 मिनिटांच्या प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीचं खरं महत्त्व, वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचे फायदे, ते घरामध्ये कुठे आणि कसे ठेवायचे आणि कोणती काळजी घ्यायची. काही प्रेरणादायी अनुभव सुद्धा आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. सर्वात आधी आपण समजून घेऊया की तुळशीचे महत्त्व. भगिनींनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फक्त एक झाड मानले जात नाही, तर तिला देवीचा दर्जा दिला जातो. त्यामध्ये सकाळची सुरुवात तुळशी पूजन करून होत असते. तुळस म्हणजे पवित्रता, सकारात्मकता आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, असं आपल्या पुराणांमध्ये पहिलंच सांगितलेलं आहे. म्हणूनच भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीचे पान अनिवार्य मानलं जातं. काही ठिकाणी तर असंही म्हणतात की ज्या घरात तुळस असते त्या घरात देवी लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. गुरुचरित्रामध्ये आणि अशा अनेक पुराणांमध्ये तुळशीबद्दल सुंदर सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. तुळशीला देवी वृंदा मानले जाते. तिच्या भक्तीमुळे, पवित्रतेमुळे तिला अमरत्व प्राप्त झालं असंही सांगितलं जातं. त्यामुळे तुळस फक्त धार्मिक नाही तर भावनिक श्रद्धेचेही प्रतीक आहे. आता प्रश्न असा पडतो की वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचे महत्त्व काय. तर भगिनींनो, अनेक ठिकाणी तुळशीचे झाड वाळल्यानंतर त्याचं लाकूड फेकले जात नाही, कारण ते पवित्र लाकूड जे असतं ते पूजा घरामध्ये ठेवतात. तर काही लोक ताबीज किंवा जपासाठी वापरतात. काही गावांमध्ये अजूनही अशी परंपरा आहे की तुळशीच्या वाळलेल्या लाकडाचा उपयोग घरामध्ये ठेवण्यासाठी केला जातो, कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सुख शांती टिकून राहते. या प्रथा प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात, पण श्रद्धा मात्र सारखीच असते. आता आपण काही अनुभव आणि कथा ऐकूया. एका छोट्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यांच्या घरामध्ये पैशाची अडचण सततची होती. घरामध्ये भांडणं वाढत होती. कोणतेही काम यशस्वी होत नव्हते. काही दिवस गावातील एका वृद्ध महिलेने सांगितलं की तुळशीच्या वाळलेल्या लाकूड स्वच्छ करून पूजा घरात ठेव आणि दररोज दिवा लाव. त्या कुटुंबाने श्रद्धेने तसंच केलं. काहीच महिन्यांमध्ये त्यांच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. घरामध्ये शांतता वाढली, लोकांमध्ये प्रेम वाढलं आणि आता पूर्णपणे तुळशीमुळे सगळं व्यवस्थित झालं. त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे हे सगळं कठीण असूनही सोपं झालं. त्या कुटुंबासाठी अनुभव खूप खास होता. आणखी एक अनुभव एका भक्त महिलेचा सांगितला जातो. ती महिला रोज तुळशीसमोर दिवा लावत असे आणि तुळशीच्या वाळलेल्या लाकडाची पूजा करत असे. त्यामुळे तिच्या मनाला शांतता मिळायची. घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण असायचं. यामुळे नातेसंबंध सुधारले. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. एखाद्याला आलेला अनुभव प्रत्येकाला तसाच येईल असं नाही. त्यामुळे अशा कथा प्रेरणादायी म्हणून ऐका,
पण अंधविश्वास करू नका. आता आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. तुळशीला अत्यंत शुभ मानलं जातं, कारण तुळस सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं मानलं जातं. अनेक वास्तुतज्ञांच्या मते घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात तुळशीचं झाड असणं खूप शुभ असतं. जर वाळलेल्या तुळशीचे लाकूड घरामध्ये ठेवायचं असेल तर ते पूजा घराजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या जवळ स्वच्छ ठिकाणी ठेवावं असं सांगितलं जातं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पूजाघर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठिकाणी असावं. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक भावना टिकत नाही. काही लोक सांगतात की तुळशीचे लाकूड दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण ती दिशा यमाशी संबंधित मानली जाते. पण हे प्रत्येक घराच्या रचनेनुसार बदलू शकते. त्यामुळे जर मोठे वास्तुदोष असतील तर अनुभवी वास्तुतज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आता थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. तुळस ही औषधी वनस्पती आहे, हे आपण सगळे जाणतो. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीचा वापर आयुर्वेदात मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. काही संशोधनामध्ये असे दिसून आले की तुळशीचा सुगंध मन शांत करण्याची मदत करू शकतो. तिच्या लाकडामुळे थेट पैसा येतो किंवा थेट करोडपती होता येते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. ही गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. पण इथे एक वेगळी गोष्ट घडते. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेला नियमित पूजा करते, सकारात्मक विचार ठेवते आणि मन शांत ठेवते, तेव्हा तिची जीवनशैली बदलायला लागते आणि त्यामुळे संधी वाढू शकतात, पैसा येण्याचे मार्ग मिळू शकतात. त्यामुळे आपल्या श्रद्धेमध्ये आणि विचारांमध्ये असलेली शक्तीच आपल्यासाठी काम करते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. विचार बदलले की जीवन आपोआपच बदलते. त्यांच्या आयुष्यात तुळशीमुळे झालेला बदल हा प्रत्यक्षात श्रद्धा आणि सकारात्मकता आणि नियमित सवयी यांचा एकत्रित परिणाम असू शकतो. आता जाणून घेऊया वाळलेले तुळशीचे लाकूड घरामध्ये कसे ठेवायचे. सर्वात आधी तुम्हाला स्वच्छ आणि नीट वाळलेली तुळशीची लाकूड घ्यायचं आहे. शक्यतो ती मंदिरातून किंवा विश्वासार्ह ठिकाणाहून आणलेलं असावं. यानंतर एक स्वच्छ लाल किंवा पिवळा कपडा घ्या. पूजास्थान स्वच्छ करा. त्या कपड्यावर तुळशीचे लाकूड ठेवा आणि मनात शुभ भावना ठेवा की तुम्ही इच्छेनुसार छोटा दिवा लावू शकता किंवा अगरबत्ती देखील दाखवू शकता. आणि नंतर मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुमच्या मनाला शांतता मिळेल. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा. काही मिनिटे शांतपणे प्रार्थना करा. 5-6 दिवसांनी तुळशीचे लाकूड स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. जर लाकूड ओलसर असेल तर ते लगेच उन्हामध्ये वाळवा. ओलसरपणामुळे कीड किंवा बुरशी लागू शकते. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचे लाकूड कधीही शौचालयाजवळ किंवा कचऱ्याजवळ किंवा अशुद्ध ठिकाणी ठेवू नका, कारण ते धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. आता थोडी सतर्कता समजून घेऊया. श्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे, परंतु कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने करू नका. तुळशीचे लाकूड घरात ठेवल्याने लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. आपले चांगले विचार हेच आयुष्य बदलण्याचे खरे मार्ग आहेत. काही समुदायांमध्येही परंपरा नसू शकते, त्यामुळे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही दिवा किंवा कापूर वापरत असाल तर अग्नीपासून सावधगिरी बाळगा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता काही प्रश्नांची उत्तरे पाहूया जे अनेक लोक विचारतात. जर घरामध्ये तुळशीचे लाकूड नसेल किंवा तुळशीचे लाकूड आपण कुठेही घेऊ शकतो, तर तुम्ही स्थानिक मंदिरातून, आयुर्वेदिक दुकानातून ते घेऊ शकता. जर योग्य प्रकारे साठवून ठेवलं तर ते अनेक वर्ष टिकू शकतं. हे बघा, आपली श्रद्धा आणि सकारात्मकता माणसाचं आयुष्य बदलू शकते. घरात ठेवलेले तुळशीचे लाकूड जर खराब झाले असेल किंवा बुरशी लागली असेल किंवा तुटलेले असेल तर नवीन लाकूड विकत आणा. नवीन लाकडावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने त्या लाकडाचा अभिमंत्रित करा. ते लाकूड